In the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. The angel of the Lord declared unto Mary, And she was conceived by the Holy Spirit. Hail Mary, full of grace, God is with thee. Blessed are you among women, and blessed the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and at the hour of our death. Amen. Behold, the handmaid of the Lord. Be done unto me according to thy word. Hail Mary, full of grace, God is with thee. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and at the hour of our death. Amen. And the Word was made flesh. And dwelt amongst us. Hail Mary, full of grace, God is with thee. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and at the hour of our death. Amen. Pray for us, O Holy Mother of God. That we may be worthy of the promises of Christ. Let us pray. Go forth to beseech thee, O Lord, thy grace into our hearts, that we through the incarnation of Christ thy Son, which made known by the message of an angel, may by his passion and cross be brought to the glory of his resurrection, the same Christ our Lord. Amen. May the divine assistance always remain with us. Amen. And may the souls of the faithful departed to the mercy of God rest in peace. Amen. In the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. निष्कलंक तू निर्मल माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते. निष्कलंक तू निर्मल माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते. तव उदराचे फल येशू माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान. संता कुसाची पुण्य आम्हाला सर्व पण मेसरा आमची दुश्मनांची बापाचे आणि पुत्राचे आणि स्त्री संताचे आमेन. गौरवाच्या सन्मानित आपण मेसरा बापा सरमदारा सारगीच्या आणि दुनीच्या रचणारा ज्याच्या ख्रिस्ता ज्याच्या पुत्रा एक आमचे समयावर जोस ख्रिस्त संताचे कृपेशी संन्यालय गुरुबी समावलाय आयकवार मरीचे उदरी जलमलाय पोय पिलाताचे आमले खाले आपण कच सोचिले खुर्सावर जोरिले मेले आणि गाळलेली मंड्यावरले तिसऱ्या दिवशी मेरतांची कुरुपी सजीव झाले 40 दिवशी सारगा गेले सामरो देवबापाचे उजे हाती बसलाय त्यांचे जिते आणि मेल्यांची मनसुबी करावलाय देव स्त्री संताला साचुकेच कातोल 39 पुरीचा सजीवन आणि अखंडित चिन्ह आमेन. आमचे बापा तू सारखे आहे तुझं नाव तोरो तुझं राज आम्हाला हो तुझी खुशी जैशी सारखे होते तैशी दुनियामनी हो. आमची दागिसाची रोटी आज आम्हाला दे आणि आमची पातळ भाकर जशी आम्ही आमच्या चुकल्यांना बक्षितो आणि आम्हाला नाणी करून देऊ तरी जे काय आम्हावर ते निवड. आमेन. परमेश्वर तुला राकुमारे कृपेन बल्लले समितीची आहेस तू भाग्यवान आश्रम आणि अनुभव फॉल तुझ्या उदरीन सांजी संता म्हणजे परमेश्वराचे माय आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळी. आमेन. परमेश्वर तुला राकुमारे कृपेन बल्लले समितीची आहेस तू भाग्यवान आश्रम आणि अनुभव फॉल तुझ्या उदरीन सांजी संता म्हणजे परमेश्वराचे माय आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळी. आमेन. आनंद बापाला आणि पुत्राला आणि स्त्री संताला आमेन. तैसा आता सदा सर्वदा. आमेन. गौरवाच्या 5 मिस्तेर पहिली मिस्तेर
तिसरे दिवशी येशू मेलेल्यांतून पुन्हा जिवंत झाला. आमचे बापा तू सारगी आहे, तुझं नाव थोर हो, तुझं राज आम्हावर येव, तुझी खुशी जशी सारगी होते तशी दुनियामध्ये हो. आज आमची दरसाची रोटी आज आम्हाला दे आणि आमची पाप बघत जसे आम्ही आमचे चुकल्यांना बक्षितो आणि आम्हाला किती पण नको देव, तरी जे काय आम्हाला मिळते ते निवार. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनलेले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनलेले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मध्ये कृपेन बनले सोमी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरींचं जेजू. संता मरे परमेश्वराची माय, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. आनंद बापाला आणि पुत्राला आणि स्पिरिट संताला, जैसा आधी तैसा आता आणि सदा. आमेन. हे माझ्या येशू आमच्या पापाची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. Ave Pia, Ave Dulcis, O Maria, Ave Ave, plena gratia, O Maria. दुसरी मिस्टेक 40 दिवसानंतर येशू स्वर्गात जातात. आमचे बापा तू सारखे आहेस, तुझं नाव थोर हो, तुझा राज आम्हाला येऊ, तुझी खुशी जशी सारखे होते तशी दुनियामध्ये हो. आज आमची दरसाची रोटी आज आम्हाला दे आणि आमची पाप बघत जसे आम्ही आमचे चुकल्यांना बक्षितो आणि आम्हाला कुठे पण नको देव, तरी जे काय आम्हाला मिळते ते निवार. आमेन. परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरीचं जेजू. संता मरे परमेश्वराचे माये, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरीचं जेजू. संता मरे परमेश्वराचे माये, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळ. आमेन. परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस, तू भगीवान स्त्रियामध्ये आणि भगीवान फल तुझे उदरीचं जेजू. संता मरे परमेश्वराची माये, आम्हा पापिया करिता विनंती कर,
आता आणि आमच्या मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस तू भगीवान स्त्रियांमध्ये आणि भगीवान फळ तुझे उदरीचं जेजूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस तू भगीवान स्त्रियांमध्ये आणि भगीवान फळ तुझे उदरीचं जेजूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस तू भगीवान स्त्रियांमध्ये आणि भगीवान फळ तुझे उदरीचं जेजूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस तू भगीवान स्त्रियांमध्ये आणि भगीवान फळ तुझे उदरीचं जेजूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस तू भगीवान स्त्रियांमध्ये आणि भगीवान फळ तुझे उदरीचं जेजूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस तू भगीवान स्त्रियांमध्ये आणि भगीवान फळ तुझे उदरीचं जेजूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहेस तू भगीवान स्त्रियांमध्ये आणि भगीवान फळ तुझे उदरीचं जेजूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा आनंद बापाला आनंद पुत्राला आनंद स्पिरिट संताला जसा आधी तसा आता आणि सुद्धा सर्वदा. हे येशू आमच्या पापाची क्षमा कर पापदंडापासून आमचे रक्षण कर सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. Ave clemens, Ave pia, Ave dulcis, O Maria, Ave Ave, plena gratia, O Maria. तिसरी मिस्टेर येशूचा आत्मा प्रेक्षितावर उतरला. तुझे बापा तू सारगे जाय तुझं नाव थोर हो तुझं राज आम्हाला यो तुझी खुशी जशी सारगी होते तशी दुनिया मनी हो. आज आमची दर्शनाची रोटी आज आम्हाला दे आणि आमची पात्र बकास दर्शाने आमचे चुकल्यांना बक्षील तू आणि आम्हाला माती पुतीक पण नको देऊ तरी जे काय आम्हावर येते ते नेवर आम्ही. परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगवान आश्रमामध्ये आणि भगवान फळ तुझे उजरायचे जेसूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगवान इस्रामध्ये आणि भगवान फळ तुझे उजरायचे जेसूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगवान इस्रामध्ये आणि भगवान फळ तुझे उतरायचे जेसूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगवान इस्रामध्ये आणि भगवान फळ तुझे उतरायचे जेसूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगवान इस्रामध्ये आणि भगवान फळ तुझे उतरायचे जेसूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगवान इस्रामध्ये आणि भगवान फळ तुझे उतरायचे जेसूस. संता मरे परमेश्वराचे माये आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाच्या वेळा परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगवान इस्रामध्ये
आणि भगीवन फल तुझे उदराचे जेजू संता मरे परमेश्वराची माये आम्हा पापिया करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगीवन स्त्रियामध्ये आणि भगीवन फल तुझे उदराचे जेजू संता मरे परमेश्वराची माये आम्हा पापिया करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगीवन स्त्रियामध्ये आणि भगीवन फल तुझे उदराचे जेजू संता मरे परमेश्वराची माये आम्हा पापिया करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला परमेश्वर तुला राखो मरिये कृपेन भरलेले स्वामी तुझी आहे तू भगीवन स्त्रियामध्ये आणि भगीवन फल तुझे उदराचे जेजू संता मरे परमेश्वराची माये आम्हा पापिया करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आनंद बापाला आणि पुत्राला आणि इस्पिरित सांगताला जैसा आधी तैसा आता आणि सदा सर्वदा येशू आमच्या पापाची क्षमा कर पापदंडापासून आमचे रक्षण कर सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची आधी गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने चौथी मिस्टेर मरियाला शरीरासहित स्वर्गात घेतले जाते आमचे बापा तू सर्गे तुझं नाव थोरो तुझा राज आम्हाला येऊ तुझी खुशी जैशी सारखे होते तैशी दुनियामनी हो आमची दरदिवसाची रोटी आज आम्हाला दे आणि आमची पातळ बकस जशी आम्ही आमच्या चुकल्यांना बक्षितो आणि आम्हाला नातीपुतीन करून नको देऊ तरी जे काय आम्हावर ते निवर आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन परमेश्वर तुला राखू मरे कृपेन मल्लले सोमितीसी आहेस तू भगवान आश्रमने आणि भगवान फॉल तुझे उदरीन सन जेजूस संता मरिये परमेश्वराची माय आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेला आमेन
आनंद बापाला आणि पुत्राला आणि स्त्री संताला आमेन. जैसा आहे तैसा आता सदा सर्वस्था आमेन. हे येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अति गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. Ave clemens, Ave pia, Ave dulcis, O Maria, Ave, Ave, plena gratia, O Maria. पाचवी मिस्टेर मरियेला स्वर्गराणीचा मुकुट दिला जातो. आमचे बापा तू स्वर्गी आहेस, तुझं नाव तोडो, तुझा राज्य येईल, तुझी खुशी जशी सारखी होते तशी दुनियामधी हो. आमची दर्दिसाची रोटी आज आम्हाला दे, आणि आमची वाटा बघस, जशी आम्ही आमचे चुकल्याना बक्षील तू, आणि आम्हाला नाती गोती करू नको देव, तरी जे कर आम्हावर येणे ते निवार. आमेन. जेसू परमेश्वर तुला राखो मरिये, कृपेन भरले स्वामी तुझी आहेस, तू भाग्यवान आश्रमाने, आणि भाग्यवान फळ तुझे उदरीचा जेजू. संता मारिये परमेश्वराचे माये, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळेवर. आमेन. परमेश्वर तुला राखो मरिये, कृपेन भरले स्वामी तुझी आहेस, तू भाग्यवान आश्रमाने, आणि भाग्यवान फळ तुझे उदरीचा जेजू. संता मारिये परमेश्वराचे माये, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळेवर. आमेन. परमेश्वर तुला राखो मरिये, कृपेन भरले स्वामी तुझी आहेस, तू भाग्यवान आश्रमाने, आणि भाग्यवान फळ तुझे उदरीचा जेजू. संता मारिये परमेश्वराचे माये, आम्हा पापिया करिता विनंती कर, आता आणि आमचे मरणाचे वेळेवर. आमेन. परमेश्वर तुला राखो मरिये, कृपेन भरले स्वामी तुझी आहेस,
संता मारिये परमेश्वराचे माये आम्हा पाप्या करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेवर आमेन. परमेश्वर तुला राखो मारिये कृपेन भरले स्वामी तुझी आहेस तू भाग्यवान आश्रमाने आणि भाग्यवान फळ तुझे उदरीचा जेजू. संता मारिये परमेश्वराचे माये आम्हा पाप्या करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेवर आमेन. परमेश्वर तुला राखो मारिये कृपेन भरले स्वामी तुझी आहेस तू भाग्यवान आश्रमाने आणि भाग्यवान फळ तुझे उदरीचा जेजू. संता मारिये परमेश्वराचे माये आम्हा पाप्या करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेवर आमेन. परमेश्वर तुला राखो मारिये कृपेन भरले स्वामी तुझी आहेस तू भाग्यवान आश्रमाने आणि भाग्यवान फळ तुझे उदरीचा जेजू. संता मारिये परमेश्वराचे माये आम्हा पाप्या करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेवर आमेन. परमेश्वर तुला राखो मारिये कृपेन भरले स्वामी तुझी आहेस तू भाग्यवान आश्रमाने आणि भाग्यवान फळ तुझे उदरीचा जेजू. संता मारिये परमेश्वराचे माये आम्हा पाप्या करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेवर आमेन. परमेश्वर तुला राखो मारिये कृपेन भरले स्वामी तुझी आहेस तू भाग्यवान आश्रमाने आणि भाग्यवान फळ तुझे उदरीचा जेजू. संता मारिये परमेश्वराचे माये आम्हा पाप्या करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेवर आमेन. परमेश्वर तुला राखो मारिये कृपेन भरले स्वामी तुझी आहेस तू भाग्यवान आश्रमाने आणि भाग्यवान फळ तुझे उदरीचा जेजू. संता मारिये परमेश्वराचे माये आम्हा पाप्या करिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेवर आमेन. आनंद बाबाला आणि पुत्राला आणि स्पिरिट संताला जैसा आधी तैसा आता सदा आणि सर्वेस्ता आमेन.
क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्य आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अति गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. Ave clemens, Ave pia, Ave dulcis, O Maria, Ave, Ave, plena gratia, O Maria. चेहराने एकाकृतीचे माये, तू गौरीचा आमचा जीवाचा अमृत भरोसा, ज्यामे स्वत लेवीची बलेका तुला खला तू या स्वचेतुने म्हणे कुजून लारून तुला स्वीकारितो. तरी तू आमचे छातीने हे तुझे एकाकृतीचे डोळे आम्हावर फिरवे माये. आणि या परदेसा Francis Son Jesus begin for आम्हाला दावारो कृपालो हो द्यालो अमृता बली सदाय कौर मरी परमेश्वराचे माये, जे आम्हाला जेजू ख्रिस्तान देणं कबूल केलंय ते मिला आमचे करता परमेश्वरापाशी विनंती कर. आमेन. मरियेची विनंती माला. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आमचे आहे. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे देव स्वर्गातील बापा आम्हावर दया कर. हे देव पुत्र जगतारका आम्हावर दया कर. हे देव पवित्र आत्म्या आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये साठी विनंती कर. हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारीचे कुमारी आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते आम्हासाठी विनंती कर. आशेचारक माते आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते आम्हासाठी विनंती कर. तारणाराचे माते आम्हासाठी विनंती कर. अतिश समंजू कुमारी आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी आम्हासाठी विनंती कर. स्तुती योग कुमारी आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी आम्हासाठी विनंती कर. दयालू कुमारी आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आरशा आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारणा आम्हासाठी विनंती कर. परमार्थ बुद्धीच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर. सुभुक्तीच्या उत्कर्त पात्रा आम्हासाठी विनंती कर. रसमया गुलाबा आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बरुजा आम्हासाठी विनंती कर. हस्ती विनंती बरुजा आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्रा आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्या आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आश्रया आम्हासाठी विनंती कर. दुःखितांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्त जनांच्या सहाय्या आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी आम्हासाठी विनंती कर. आदित्य पितऱ्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी आम्हासाठी विनंती कर. रक्त साक्ष्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्ष्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर. कुमारीचे राणी आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर. मूळ पापापासून वाचव संभवलेली राणी आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदैव नेलेली राणी आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेची राणी आम्हासाठी विनंती कर. कार्मेल साहेबीन आम्हासाठी विनंती कर. शांततेची राणी आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला माफ करे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमचे ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धने मरिया तिच्या प्रतापी याचनेने
हल्लीच्या दुःखातून आम्ही मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Salve Regina, Mater misericordiae, vita dulcedo, expres nostra salve. A te clamamus, exsulens Filii Eve, a te suspiramus, gementes et flentes, in a lacrimarum vale. Ea ego, advocata nostra, Deus tuos, misericorde oculos, ad nos converte. Et Jesum, benedictum fructum ventris tui, nobis post hoc exilio, ostende. O clemens, O pia, O dulcis, Virgo Maria. Heavenly Father, as we the parishioners prepare to celebrate the feast of Our Lady of Mount Carmel, our patroness, we recall the events in her life and pray that like her, we be firm in our faith, constant in our hope, and steadfast in our love. May we, like Mary, be open to the action of the Holy Spirit in our lives. May we, like Mary, be your lowly servants and obedient children. May we, like Mary, receive your word and treasure it in our hearts. May we, like Mary, proclaim your greatness with our lips and by our lives. May we, like Mary, recall your goodness and persevere in prayer. May we, like Mary, be sensitive to the needs of others and help them. May we, like Mary, comfort those who are suffering. May we, like Mary, bear our pain and sorrow with courage and patience. May we, like Mary, believe in the resurrection and hope for eternal life. Heavenly Father, we thank you for giving us Mary as a model of Christian living. May we, who have imitated her on earth, share in the glory she now enjoys in heaven. We make this prayer through Christ our Lord. Amen. welcome to the third day of our novena in preparation for the feast of our patroness,
Our Lady of Mount Carmel. We join all of you in praising and thanking the Lord for his blessings. Let us also join the many persons celebrating their birthdays and anniversaries. Let us lift up people who are in pain and are grieving because of the loss of a loved one in their lives. Let us pray for the memory of their loved ones. Let us also ask the Lord to bring healing in our lives, especially during these difficult times. In the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit, the grace of our Lord Jesus Christ, the love of God, and the communion of the Holy Spirit be with you all. And with your spirit. The theme of our novena today is, may we, like Mary, receive your word and treasure it in our hearts. Gathered around the Eucharistic table, let us call to mind our sins and ask the Lord to pardon and forgive us. I confess to Almighty God and to you, my brothers and sisters, that I have greatly sinned in my thoughts and in my words, in what I have done and what I have failed to do. Through my fault, through my most grievous fault. Therefore I ask the Blessed Mary, ever Virgin, all the angels and saints, and you, my brothers and sisters, to pray for me to the Lord our God. May Almighty God have mercy on us, forgive us our sins, and bring us to everlasting life. Amen. Lord, have mercy. Lord, have mercy. Christ, have mercy. Christ, have mercy. Lord, have mercy. Lord, have mercy. We give glory to God together. Parama Ishala Swargata Gaurava Sajnana Deva Shanti Devo Amitava Stuti Karitore Deva Dhanyavad Nama Deto Sada Bhajana Pujana Karitore Seva Mahima Ograva Mukhyanita Prabhu Deva Vidya Prabhu Paramesha Vishvesha Swagesha Shakti Shali Nama Punimana Hotoruna Banda Tuji Bhagavanda Thore Jagi Prabhu Jagadisha Prabhu Yeshu Krista Ekutya Sundama Gunaganata Janaganatana Varisha Kakora Prabhu Dukhavana Paramesha Daicha Sagara Jagapapahari Daya Amavari Karivara Pavita Pavana Jagapapahari Ratana Svikari Ranapachi Vaisandhya Vidyacha Usavya Hatashi Tujiya Vinashi Daya Kari Parama Vidyacha Vaseshwarata Parama Pavitra Myasava Parama Pavitra Tuji Prabhuvara Tuji Ekakora Yeshu Krista Parama Ishala Swargata Gaurava Sajnana Devo Shanti Devo Sajnana Devo Shanti Devo Sajnana Devo Shanti Devo. Let us pray. O God, who show the light of your truth to those who go astray, so that they may return to the right path, give all who for the faith they profess are accounted Christians the grace to reject whatever is contrary to the name of Christ, and to strive after all that does it honor. Through our Lord Jesus Christ, your Son, who lives and reigns with you in the unity of the Holy Spirit, one God forever and ever. A reading from the prophet Isaiah. Thus says the Lord, as the rain and the snow come down from the heavens and do not return without watering the earth, making it yield
and giving growth to provide seed for the sower and bread for the eating. So the word that goes from my mouth does not return to me empty, without carrying out my will and succeeding in what it was sent to do. The word of the Lord. Thanks be to God. Some seed fell into rich soil and produced its crop. Some seed fell into rich soil and produced its crop. You care for the earth, give it water, you fill it with riches. Your river in heaven brings over to provide its rain. Some seed fell into rich soil and produced its crop. And thus you provide for the earth, you drench its furrows, you level it, soften it with showers, you bless its growth. Some seed fell into rich soil and produced its crop. A reading from the letter of St. Paul to the Romans. I think that what we suffer in this life can never be compared to the glory as yet unrevealed, which is waiting for us. The whole creation is eagerly waiting for God to reveal His sons. It was not for any fault on the part of creation that it was made unable to attain its purpose. It was made so by God, but creation still retains the hope of being freed, like us, from its slavery to decadence, to enjoy the same freedom and glory as the children of God. From the beginning till now, the entire creation, as we know, has been groaning in one great act of giving birth. And not only creation, but all of us who possess the first fruits of the Spirit, we too groan inwardly as we wait for our bodies to be set free. The word of the Lord. Thanks be to God. Can you stand for the gospel? Hallelujah, stuti gahu jai jai jai. Hallelujah, stuti gahu jai jai jai. Hallelujah, stuti gahu jai jai jai. Stuti gahu jai jai jai. Batari devi tumana, ya jagatacha sevela. Batari devi tumana, ya jagatacha sevela. Hallelujah, stuti gahu jai jai jai. Hallelujah, stuti gahu jai jai jai. Hallelujah, stuti gahu jai jai jai. Stuti gahu jai jai jai. The Lord be with you. And with your spirit. A reading from the Holy Gospel according to Matthew. Glory to your Lord. Jesus left the house and sat by the lakeside, but such crowds gathered round him that he got into a boat and sat there. The people all stood on the beach, and he told them many things in parables. He said, "Imagine a sower going out to sow. As he sowed, some seed fell on the edge of the path, and the birds came and ate them up. Others fell on patches of rock, where they found little soil and sprang up straight away, because there was no depth of earth.
But as soon as the sun came up, they were scorched, and not having any roots, they withered away. Others fell among thorns, and the thorns grew up and choked them. Others fell on rich soil and produced crop, some 100-fold, some 60, some 30. Listen, anyone who has ears. The Gospel of the Lord. Praise to you, Lord Jesus Christ. Deacon Joseph David hails from the parish of Our Lady of the Rosary, Goregaon West. He had worked for over 13 years in hospitality, the BPO, as well as in the airline industry as a customer service executive. And he has done his ministry as a deacon at St. Andrew's Church, Bandra. We wish him the very best. संत अल्फान्सो लिगोरी यांचा जन्म इटलीतील एका गावात झाली. लहानपणापासून ते खूप बुद्धिमान व धार्मिक होते. त्यांचे बालकपण एक श्रीमंत व धार्मिक कुटुंबात गेली. 17व्या वर्षात ते वकील बनले. ज्यावेळी ते कोर्टात गेली त्यावेळी इतर ज्येष्ठ वकिलांनी त्यांची चेष्टा केली, परंतु उत्कृष्ट रीतीने त्याने मुंडे मारून ते केस जिंकले. मग त्यांना एक दिवस फसवण्यात आले. त्याच वेळी त्यांनी निर्णय घेतला की ते काम सोडून देणार. मग एका दिवशी एका दुकानासमोरून जात असताना त्यांनी एक वाचन वाचले. या जगाचा त्याग कर व माझे मागे ये. जणू काय परमेश्वर त्यांच्याशी बोलला. त्यांचे मनाची वृत्तन झाली. There was a change of heart. त्यांनी धर्मगुरू होण्याची निर्णय घेतली. ते धर्मगुरू झाले. पुढे त्यांना बिशप म्हणून नेमण्यात आले. त्यांनी जवळजवळ 111 पुस्तके लिहिले. त्यांनी रिडेम्प्टरिस्ट संघ स्थापना केली व गरिबांना ख्रिस्ताचे वचनाची संदेश दिली. आजचा पहिला वाचन आपल्याला ऐकू येते की देवाचा वचन व शब्द याची तुलना पाऊस व बर्फ याच्या बरोबर केले आहे. जेव्हा पाऊस व बर्फ पडतो तेव्हा ते शांतपणे आपले कार्य करून पृथ्वीचे चेहरा बदलतो. त्याचप्रमाणे देवाचे वचन व शब्द आपणास योग्य वेळी आपला चेहरा व रंग बदलतो. त्यासाठी आपल्याला आपल्या जीवन हे चांगले जमिनासारखे ठेवले पाहिजे, कारण प्रभूचा वचन, प्रभूचा शब्द तो आम्हावर लादत नाही. ही नेवर एन्फोर्सेस इट, पण तो पेरत चालतो. ही जस्ट सोव्स लाईक अ सोवर. चांगलं पीक देणे किंवा न देणे हे आमच्यावर अवलंबून असतं. म्हणून आजच्या मथेयूच्या शुभवर्तमानात पेरण्याचा दाखला खूप काही महत्त्वाचे संदेश आम्हाला देतो. मथेयूनी या दाखल्यामध्ये देवाचे राज्य व देवाचे वचन याचे समेट केले आहे. ही हॅज ब्युटिफुली ब्लेंडेड दिस टू फीचर्स. देवाचे वचन ऐकल्यावर आपल्यावर आमच्या काय अवस्था होते व आमच्यावर काय बदल होते ते आमच्यावर अवलंबून आहे. हा दाखला मार्कच्या शुभवर्तमानात पण आहे, परंतु मार्कपेक्षा मथेव या दाखल्याच्या अगदी स्पष्टपणे आणि अर्थपूर्णपणे सांगतो. जेव्हा हा दाखला येशू शिष्यांना सांगतो तेव्हा त्यांना याचा अर्थ कळला नाही. तेव्हा येशू त्यांना म्हणतो, जर तुम्हाला हा दाखला कळला नाही तर पुढे गोष्ट कशा कळतील.
कारण आम्हा सर्वांना देवाचे राज्य समजण्याच्या दान दिली गेली आहे, पण ते आमच्यावर आहे कसं आम्ही त्याचे वापर करू, कसं त्याला आम्ही we can define it, how can we explain it to others or prove it. Similar like disciples, शिष्यांप्रमाणे आम्ही पण गोंधळून जातो. We also get mesmerized, we also get confused. But then there Jesus explains the meaning of this parable. येशू आपल्या शिष्यांना या दाखल्याचा समज करून देतो. पण पुढे हा प्रश्न आमच्या समोर असतो, जेव्हा हे बी आमच्यात पेरल्या गेला त्यावेळी आमच्या आत्मकरण, आमच्या अंतकरण, मनोवृत्ती कसं आहो, हाऊ इज आवर इंटिरियर, हाऊ आर वी एक्सेप्टिंग इट इन आवर लाईफ. अँड लेट्स सी दिस थ्रू द स्टोरीज. आणि हे आम्ही या कथाद्वारा समजून घेऊ. वाटावर पेरलेलं गेलं बी, जणू काही हे लोक कठोर हृदयाचं, दे ऑफ हार्डन हार्ट, सो देर इज अ इमिडिएट लॉस. तुरंत, तत्काळ, ताबडतोब ते बी नष्ट होते. खडखल जमिनावर पेरलेलं गेलं बी, जणू काय हे लोक आनंदाने ते वचन ऐकतात, पण मूल नसल्यामुळे त्याचे काय वाढ होत नाही. हे लोक विचलित हृदय, they are like distracted heart, wherein after accepting slowly I would say हळूहळू ते नष्ट होते. कटोरी झुडपामध्ये पेरलेला बी, थॉर्नी प्लेस, जणू काय हे लोक ते वचन ऐकून घेतात, पण पुढे इतर गोष्टींमध्ये रमून जातात आणि ते वचनाला विसरतात. They are like people who are disguised heart. They accept, but ultimately it gets lost because they get lost in the world. आणि अंतिम चांगल्या जमिनात पेरलेलं गेलं बी, जणू काय हे लोक वचनाला ऐकून चांगले प्रकार त्याची स्वीकार करतात व त्यातून 30 पट, 60 पट आणि 100 पट लागवण आणतात. We harvest it in plenty. That is a heart of hope, a heart full of joy. We accept and we grow, or we harvest it. We grow in plenty. ख्रिस्ताने या दाखल्याद्वारा आम्हाला लोकांच्या वेगवेगळ्या स्थिती व वेगवेगळ्यापणा दाखवले आहे. आपण वचन ऐकल्यावर आम्ही कसे प्रकार त्याचे स्वीकार करतो ते आमच्यावर अवलंबून आहे. It's upon us how we accept the word of God and how we let it grow within us. करशील जो गरिबांसाठी, होईल तो माझ्यासाठी. हे वचन प्राप्त झाल्यावर मदर तेरेसा आपल्या संपूर्ण जीवन गरिबांसाठी निसर्ग केली. She just surrendered her full life for the poor. सर्वांना देवानी वचन ऐकण्याची व त्याची अर्थ जाणण्याची दान दिली आहे, पण ते कसं रीतीने आम्ही स्वीकार करतो व कसं रीतीने आम्ही त्याची वापर करतो ते आमच्यावर अवलंबून आहे. म्हणून या कथाद्वारे आपण हे धडा शिकले पाहिजे. या शुभवर्तमानाचा प्रसार आम्ही सर्व ठिकाणी केले पाहिजे, पण ते करताना आम्ही we have to be open, we have to be totally surrendering ourselves to the Lord. आम्ही स्वार्थासाठी कष्ट घेण्यात व परिश्रम करण्याची धाड ठेवले पाहिजे. We have to do our best, we have to be strengthened to spread the word of God in this world. आपण जशी अपेक्षा करतो
जर तसे झाले नाही तरी आम्ही निराश होऊ नये, परंतु आमचे कष्ट, आमचे श्रम दिली पाहिजे. देवाची आई मरिया, ज्याला आपण आज कार्मल डोंगराच्या धन्य वर्जन म्हणून हाक मारतो, तिच्याप्रमाणे देवाचे वचन स्वीकार करू. Let's accept the word of God in our heart like Mother Mary did. प्रभूचा शब्द आपल्याला आपल्या सोबत तो नेहमी देतो. He gives his words to us always. Let us do our bit to accept it. आम्ही कष्ट करूया की ते आमच्या जीवनात आम्ही स्वीकार करून त्याचे परिपूर्ण फल आणूया. We profess our faith together. I believe in one God, the Father Almighty, maker of heaven and earth, of all things visible and invisible. I believe in one Lord Jesus Christ, the only begotten Son of God, born of the Father before all ages, God from God, light from light, true God from true God, begotten, not made, consubstantial with the Father. Through him all things were made. For us men and for our salvation, he came down from heaven, and by the Holy Spirit was incarnate of the Virgin Mary, and he became man. For our sake he was crucified under Pontius Pilate. He suffered death and was buried, and rose again on the third day, in accordance with the Scriptures. He ascended into heaven, and is seated at the right hand of the Father. He will come again in glory to judge the living and the dead, and his kingdom will have no end. I believe in the Holy Spirit, the Lord, the giver of life, who proceeds from the Father and the Son, who with the Father and the Son is adored and glorified, who has spoken through the prophets. I believe in one holy, Catholic and Apostolic Church. I confess one baptism for the forgiveness of sins, and I look forward to the resurrection of the dead and the life of the world to come. Amen. We are invited, like Mary, to prepare our hearts to receive God's word and to bear fruit in plenty. With faith, let us offer our prayers to God. Our responses: Lord, hear our prayer. Together. Lord, hear our prayer. That the Holy Father, the bishops, priests and religious may nourish the word and share it to strengthen the world. We pray to the Lord. Lord, hear our prayer. That the leaders of the government may always give priority to the needs of the poor and the vulnerable in our society. We pray to the Lord. Lord, hear our prayer. That every family in our parish may be inspired by the power of God's word to direct their lives. We pray to the Lord. Lord, hear our prayer. That our children and youth may treasure the word of God in their lives as committed disciples. We pray to the Lord. Lord, hear our prayer. That our parish may be blessed with vocations to the priesthood and the religious life. We pray to the Lord. Lord, hear our prayer. That God may listen to the prayers we make with faith in his everlasting goodness, especially for a timely vaccine and for a bountiful monsoon. We pray to the Lord. Lord, hear our prayer. Merciful Lord, may the seed of your word be nourished in the good soil of our lives, as we thank you for listening to our prayers, which we make with faith in you through Christ our Lord. Amen. Sweet God is
sacrifice and mine may be acceptable to God the Almighty Father. May the Lord accept the sacrifice of your hands, for praise and glory of his name, now and in the good of all his children. Look upon the offerings of the church, O Lord, as she makes a prayer to you, and grant that when consumed by those who believe, they may bring ever greater holiness. Through Christ our Lord. Amen. The Lord be with you. Lift up your hearts. Let us give thanks to the Lord our God. It is truly right and just to give you thanks and raise to you a hymn of glory and praise, O Lord, Father of infinite goodness. For by the word of your Son's gospel, you have brought together one church from every people, tongue and nation, and having filled her with life by the power of your Spirit, you never cease through her to gather the whole human race into one. Manifesting the covenant of your love, she dispenses without ceasing the blessed hope of your kingdom and shines bright as the sign of your faithfulness, which in Christ Jesus our Lord you promised would last for eternity. And so with all the powers of heaven, we worship you constantly on earth, while with all the church as one voice we acclaim. Blessed indeed is your Son, present in our midst, when we are gathered by his love, and when as once for the disciples, so now for us, he opens the scriptures and breaks the bread. Therefore, Father most merciful, we ask that you send forth your Holy Spirit to sanctify these gifts of bread and wine, that they may become for us the body and blood of our Lord Jesus Christ. On the day before he was to suffer, on the night of the Last Supper, he took bread and said the blessing, broke it and gave it to his disciples, saying, "Take this all of you and eat of it, for this is my body, which will be given up for you." In a similar way, when supper was ended, he took the chalice, and once more giving thanks, gave it to his disciples, saying, "Take this all of you and drink from it, for this is the chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many for the forgiveness of sins. Do this in memory of me." The mystery of faith. Jaya
Therefore, Holy Father, as we celebrate the memorial of Christ, your Son, our Savior, whom you led through his passion and death on the cross to the glory of the resurrection, and whom you have seated at your right hand, we proclaim the work of your love until he comes again, and we offer you the bread of life and the chalice of blessing. Look with favor on the oblation of your church, in which we show forth the paschal sacrifice of Christ that has been handed on to us, and grant that by the power of the Spirit of your love, we may be counted now and until the day of eternity among the members of your Son, in whose body and blood we have communion. Lord, renew your church by the light of the gospel. Strengthen the bond of unity between the faithful and the pastors of your people, together with Francis our Pope and Oswald our Bishop, and the whole order of bishops, that in a world torn by strife, your people may shine forth as a prophetic sign of unity and concord. Remember our brothers and sisters who have fallen asleep in the peace of Christ, and all the dead whose faith you alone have known. Admit them to rejoice in the light of your face, and in the resurrection give them the fullness of life. Grant also to us when our earthly pilgrimage is done, that we may come to an eternal dwelling place and live with you forever. There in communion with the Blessed Virgin Mary, Mother of God, with Blessed Joseph, her spouse, with the apostles and martyrs, and with all the saints, we shall praise and exalt you through Jesus Christ, your Son. Through him and with him and in him, O God Almighty Father, in the unity of the Holy Spirit, all glory and honor is yours forever and ever. Amen. At the Saviour's command, informed by divine teaching, we dare to say, Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done, on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from evil. Deliver us, Lord, we pray, from every evil. Graciously grant peace in our days, that by the help of your mercy, we may be always free from sin and safe from all distress, as we await the blessed hope, the coming of our Saviour, Jesus Christ. Lord Jesus Christ, you said to your apostles, Peace I leave you, my peace I give you. Look not on our sins, but on the faith of your church, and graciously grant your peace and unity, in accordance with your will, where you live forever and ever. The peace of the Lord be with you always. We offer each other a sign of peace. Peace be with you. Lamb of God, you take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, you take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, you take away the sins of the world, grant us peace. Behold the Lamb of God. Behold him who takes away the sins of the world. Blessed are those called to the supper of the Lamb. Lord, I am not worthy that you should enter under my roof, but only say the word, and my soul shall be healed. We make the act of spiritual communion. My Jesus, I believe that you are present in the most holy sacrament. I love you above all things, and I desire to receive you into my soul. Since I cannot at this moment receive you sacramentally, come at least spiritually into my heart. I embrace you as if you were already there, and unite myself wholly to you. Never permit me to be separated from you. Amen.
consume these gifts, we pray, O Lord, that by our participation in this mystery, its saving effects upon us may grow. Through Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit. And may Almighty God bless you, the Father, the Son, and the Holy Spirit. Amen. We go in peace to love and serve the Lord. Thanks be to God. Tu carne